आपण आयुष्यात सगळं कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. परिस्थिती, लोक, परिणाम. पण जितकं जास्त कंट्रोल करायला जातो तितकंच मन अधिक अस्वस्थ होतं. आध्यात्मिक विश्व आपल्याला एक साधं सत्य शिकवतं. सगळं आपल्या हातात नसतं. आणि हे मान्य केलं की आत एक वेगळीच शांतता निर्माण होते. आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी अशा घडतात ज्या आपल्याला समजत नाहीत. हे माझ्यासोबतच का? हा प्रश्न सतत मनात फिरत राहतो. पण आध्यात्मिकतेच्या नजरेतून पाहिलं तर प्रत्येक अनुभव हा एक लेसन असतो. काही गोष्टी आपल्याला मजबूत करायला येतात, तर काही गोष्टी आपल्याला योग्य दिशेला वळवायला. आपण जितकं भूतकाळात अडकून राहतो किंवा भविष्याची चिंता करतो तितकं वर्तमान हरवत जातं. आध्यात्मिक विश्व आपल्याला प्रेझेंट मोमेंटमध्ये जगायला शिकवतं. कारण खरी शांती ना कालमध्ये आहे ना उद्यात, ती फक्त आजमध्ये आहे, या क्षणात आहे. सोडून देणं, लेटिंग गो, हे खूप कठीण वाटतं, पण तेच सगळ्यात मोठं हिलिंग असतं. जुन्या आठवणी, दुखावलेले क्षण, अपूर्ण अपेक्षा, हे सगळं आपण मनात साठवून ठेवतो. पण जेव्हा आपण हळूहळू ते सोडायला शिकतो तेव्हा आत हलकं वाटू लागतं आणि नवीन गोष्टींसाठी जागा तयार होते. शेवटी आध्यात्मिक विश्व म्हणजे पळून जाणं नाही, तर स्वीकारणं आहे. जे आहे जसं आहे तसं स्वीकारलं की आयुष्याशी लढणं थांबतं. आणि त्याच क्षणी आत एक गूढ शांतता जन्माला येते. आणि कदाचित तीच खरी आध्यात्मिकता असते.